दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे. विक्टोरी स्पोर्ट्स संघ आणि I11 संघ सलामीसाठी येतो मैदानावरती. रायगडचा वंडर बॉय किरण पवार, मॅन फ्रॉम सावळे सावळे, एक अतिशय विस्फोटक फलंदाज म्हणजे ओळख आहे. रायगड वर्सेस ठाणे सामना असा झाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये, तेव्हा ठाणे संघाला ज्यांना परास्त केला स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ज्या खेळाडूंना पटकावला तो किरण पवार. तुम्ही मदती पाहू शकाल रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सावळे गावातील खेळाडू, तर त्याला साथ देईल ॲज द ओपनर मैदानावरती फलंदाज कोळेगाव संघाच्या याच बदलापूर संघातील एक पाळेगाव संघातील एक स्ट्रायकर फलंदाज मनीष उर्फ पांड्या, ज्याच्या नावानं पालेगाव संघ ओळखला जातो, ज्याच्या नावानं सावळे संघ ओळखला जातो, असे दोन फलंदाज मैदानावरती सलामीसाठी येतात. सामन्याचं चित्र खूप मोठं असेल कारण सातत्यानं मैदानावरती गेम प्लॅन एका बाजूने तुम्ही पाहू शकाल. प्रतीक म्हात्रे कॅप्टन ऑफ द टीम विक्टोरी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून, तर एका बाजूने रणनीती आखताना तुम्ही पाहू शकाल किंग ऑफ द ठाणे मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे याचा संघामध्ये तुम्ही पाहू शकाल. ऑल द बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम. अमर सारखा एक गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विक्टोरी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. त्यामुळे सामना सुरू होईल, त्यामुळे एक चांगली रंगतदार फाईट, एक चांगली लढाई या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आमदार चषक 20 सत्राच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्या सत्रासाठी मी तुम्हाला घेऊन चलतोय म्हणजे सहकारी समालोचक परेश सिनारे. धन्यवाद ओमकार. तर आजच्या दिवसातील पहिला सामना आपण बघणार आहोत I11 विपक्ष विक्टरी स्पोर्ट्स. या दोन संघांमध्ये अतिशय मोठ्या खेळाडूंची भरणा असलेले हे दोन्ही संघ आज मात्र इथे व्यावसायिक 8 संघ आपल्याला लढत देताना बघतील. त्यांपैकी पहिले दोन संघ इथे तर सलामीसाठी आलायत फलंदाज किरण पवार आणि मनीष कोलेकर, दोन दिग्गज खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वातील आपण बघू शकतो. हॅलो 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 चेक. तर सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय किरण पवार आणि एका साइडला मनीष कोलेकर उर्फ पांड्या, मॅन फ्रॉम पालेगाव. तर प्रथम गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सोमनाथ भोईर, उंबारलीचा एक अत्यंत नावाजलेला गोलंदाज, त्याच्या नावाने उंबारली संघ ओळखला जातो. खूप वर्षाचा दांडगा अनुभव परेश या गोलंदाजाच्या पाठीशी, त्यामुळे कुठे का होईना संघर्ष करावा लागेल. फलंदाज पांड्या आणि किरण पवार या दोन फलंदाजांना, मध्ये किरण पवारची ताकद आहे, त्याची विस्फोटक फलंदाजी, तर सोमनाथची ताकद आहे, त्याची तंत्रशुद्ध गोलंदाजी, त्यामुळे फाईट खूप चांगली पाहायला मिळेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. परेश नक्कीच ओमकार, एक अत्यंत घमासान युद्ध पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडतोय आजच्या दिवसातील सोमनाथ. किरण पवार याच्यामधून चांगला खेळण्याचा प्रयत्न, सरळ रेषेत खेळून काढला होता, बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, तितकाच चांगला फॉलो थ्रू मध्ये आपल्या चेंडू फील्ड करतोय सोमनाथ भोईर. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकतोय सोमनाथ भोईर. एक
अत्यंत अनुभवी आणि दांडगा अनुभव असलेला असा गोलंदाज उंबारली संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र विक्टरी स्पोर्ट्स कडून पहिला षटक हाताळतोय. चांगला चेंडू बॅटचे आउटसाइड एज घेतले. चेंडू काही काळ हवेत होता मात्र चेंडू नो मन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट. चिकी सिंकल आपल्या सांघिक कोट्याला इथे उघड करताना दिसतोय. किरण पवार 1 ने धावसंख्येत आपण बघू शकता. आपण बिनगडी बाद 1. स्ट्राइक वर आलेला फलंदाज आपण बघू शकतो. पालीगावचा एक अत्यंत धुवाधार अंबरनाथ परिसरातील ज्याने ठाणे शहर गाजवलंय असं पांड्या. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आणि बॅटचा चेंडू तितकासा चांगला संपर्क झाला नव्हता. बॅटची आउटसाइड एज घेतली होती. कव्हर पॉइंटने तिथे तो चेंडू फील्ड केला. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत आपण बघू शकता. आपण 2 धावा. सोमनाथ भोईर आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र इथे कुठलाही मोठा फटका खेळ अजून यश प्राप्त होत नाही. इतका मात्र चांगला फटका सरळ बॅटने खेळून काढला. स्ट्रेट ड्राइव्ह. चेंडू गोज टू 1 बाउन्स. सीमारेषे पार. चौकार 4 धावा. धावसंख्या 4 ने आकार प्राप्त घेताना दिसते. धावसंख्येत आपण बघू शकतो आपण 6 धावा. मात्र इथे चौकाराने आगाज करतोय किरण पवार. पुढील चेंडू हलक्याने खेळून काढलाय. बॉडमॅनचा वापर करतोय. कव्हरला चेंडू फील्ड होते तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत आपण बघू शकतो आपण 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना तर पुढील चेंडू सोमनाथ सामना करतोय. मनीष कोलेकर इनसाइड आउटच्या माध्यमातून क्रिकेटचं तंत्रशुद्ध फटका दाखवतोय. चेंडू फील्ड होतोय कव्हर रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. खराब थ्रोची फेकी येते तर तितकंच चांगलं बॅकअप केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट. बघता बघता धावसंख्येत 2 ने भर पडते. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्येत आपण लगावली गेली आहे ती म्हणजे बिनबाद 9. अप्रतिम षटकाची हाताळणी केली गेली सोमनाथ भोईर यांच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगलं षटक मध्ये ती परीश फेकलं जातं कारण किरण पवार सारखा एक नामांकित फलंदाज समोर होता. त्यानंतर फलंदाज होते पालेगाव संघाच्या माध्यमातून ज्यानं दहशत निर्माण केली आणि या बदलापूर परिसरामध्ये ज्याचं खूप मोठं नाव आहे. करण धुळे असतील, पांड्या असेल, पिंटू असेल यांचं खूप मोठी नावं या बदलापूर परिसरामध्ये घेतले जातात. आणि अशा 2 फलंदाजांना मैदानावरती फक्त 9 धावेवरती शांत केलं. मध्ये अजूनपर्यंत किरण पवार मैदानावरती आहे आणि 4 षटकांचा फक्त सामना. आणि अजूनपर्यंत येणाऱ्या फलंदाजामध्ये विश्वास पाटील सारखा एक अतिशय घातक फलंदाज आहे. त्यामुळे कुठेकना विकेटची गरज मैदानावरती खूप गरजेची असेल ती म्हणजे या विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. तर धावसंख्येत आपण बघू शकतो. आपण पहिल्या षटकाच्या संपतेनंतर 9 धावा. एक अप्रतिम षटकाची हाताळणी केली. 1 चौकार वगळता अप्रतिम चेंडूची फेकी पाहायला मिळाली सोमनाथ भोईर यांच्या माध्यमातून. त्यांचा अनुभव इथे त्यांनी दाखवला. तर या पुढील होणारा सामना आपण बघू शकता. ममदापूर 11 विपक्ष सुभाष 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई एकवीरा ममदापूर तसेच सुभाष 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराले नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पुढील सामन्यात आपण बघू शकता अनंत वाघ एक विस्फोटक फलंदाज तसेच पिंटू पारचा असे मोठे दिग्गज खेळाडू या पुढील सामन्यात देखील दिसतील. आज मात्र इथे व्यावसायिक 8 संघ आपल्या नशीब आजमावताना दिसतात. मात्र त्या व्यावसायिक 8 संघांमध्ये एक मोठे खेळाडू आज इथे दिसतील. तर आपण पहिला सामना बघतोय. I11 विपक्ष विक्टरी स्पोर्ट्स डोंबिवली या 2 संघांमध्ये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेली फलकावर ती म्हणजे 9 धावा. I11 संघाच्या माध्यमातून सलामीचे फलंदाज अजून खेळपट्टीवर उपस्थित आहे. एक विस्फोटक फलंदाज किरण पवार ज्याच्या नावाने रायगड जिल्हा पूर्णपणे तर पुढील षटकाची हाताळणी वैयक्तिक पहिल्या संघातील दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आकाश. पहिला चेंडू
अप्रतिम चेंडूची फेकी केली. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या कायम दापडकर बघू शकतो 9 धावा. तर दिव्या परिसरातील हा एक गोलंदाज आकाश वारेकर आपण बघतोय. दिवा संघाचा हा खेळाडू तरी ते आपली छाप सोडताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव फेकतोय म्हणजे किरण पवार. याला सावळेश्वर सावळा संघ ओळखला जातोय किरण पवारच्या नावाने. तोच तो किरण पवार. चांगला चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. अप्रतिम चेंडूची फेकी केलोय. सातत्याने गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकला जातोय म्हणजे आकाशच्या माध्यमातून वेगवान डिलिव्हरी होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या कायम असणार. धावफटक्यावर 9 धावा. तर आपले 2 चेंडूवर आतापर्यंत शांत ठेवलंय म्हणजे किरण पवार याला. आकाश पुढील चेंडू सामना करते पुन्हा एकदा किरण पवार. चांगला चेंडू खोलवर टाकलेला डप्पा ब्लॉक होल यॉर्कर लाईन डिलिव्हरी इनसाइड आउट खेळून काढला होता. मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येत प्रकार पाहायला मिळते 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना एक मोठा स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीयेत या I11 संघाकडून. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश आपल्या ग्लोविंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज किरण. चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवर चेंडू. अचूक टप्प्यावर चेंडूची हाताळणी केली जाते या गोलंदाजाकडून. कौतुक करीन या गोलंदाजाचं आकाशचं. जॉन्सनची शैली या गोलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आणि सातत्यानं दिवा संघाच्या माध्यमातून डोंबिवलीला ज्याकडून चांगले दिवस दाखवले तो डोंबिवलीचा एक नवोदित गोलंदाज तुम्हाला आकाशमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू अतिशय चांगला फटका बॅकफुटला आले. क्रिकेटचं सौंदर्य दाखवते किरण पवार. मागचे 2 चेंडू काही क्षण किरणला शांत ठेवलं होतं. तोच किरण पवार बॅटचा पेस ओपन करतोय. चेंडू सीमा पार 4 धावा. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. 4 धावसंख्येत आपल्याला बघायला मिळते 15 धावा. पुढील चेंडू आकाशाचा सामना करतो किरण. रिव्हर्स अस्त्र वापरलं गेलं होतं. पंचांकडे अपील केली जाते. पंच आमचे ते सावध बघू शकता. पंचांच्या कामगिरीत नवीन शेट्टी आणि दर्शन सावंत निरंजन सावंत 2 पंच MCA चे मान्यता प्राप्त हे पंच आपण बघतोय. दुसऱ्या षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेले धावफटकार फक्त आणि फक्त 15 धावा. कुठे का होईना अजूनपर्यंत शांत ठेवलंय या I11 संघाच्या फलंदाजांना. ते म्हणजे विक्ट्री स्पोर्ट्सच्या संघाकडून प्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. सातत्याने रोखून ठेवलं जातंय या 2 फलंदाजाचा. सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आपण बघतोय किरण. तर एकीकडे असेल मनीष उर्फ पांड्या. तर अजूनपर्यंत बॅटचा फेस ओपन केला नाहीये. 4 षटकांचा हा सामना बघतोय. आजच्या दिवसात पहिला सामना अंतिम दिवस या स्पर्धेचा. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. आमदार चषक 2017. तर वैयक्तिक पहिल्या संघटनेतील 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय अमर. सोनारपाडाचा हा खेळाडू विक्ट्री स्पोर्ट्स अमर ठाकूर येतो गोलंदाजीसाठी. एक जबरदस्त वेगवान गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. RM11 सोनारपाडा या संघाच्या माध्यमातून सातत्याने जे अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि सातत्याने मोठ्या मोठ्या फलंदाजांना शांत ठेवणं हे काम आहे गोलंदाज अमरचं. मध्ये पाहिजे व्यावसायिक संघाच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी अमर ठाकूरच्या माध्यमातून केली जाते. परेश तर अमर ते मात्र अक्रॉस द लेन जाऊन खेळून काढतोय. अप्रतिम फटका. ज्या फटक्याने मनीष ओळखला जातो तो फटका इथे सादर करतो आणि पहिल्या चेंडूवर चौकार लागतोय. 4 धावा. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला.
नक्कीच चौकाराच्या सहाय्याने हा षटकाचा आगाज केला जातोय. मनीष याच्या बॅटमधून अप्रतिम चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 19 धावा. ज्या फटक्यांनी मनीष ओळखला जातो, स्क्वेअर ऑफ द विकेट सातत्याने खेळून काढतो, स्वीप शॉट, अप्रतिम फटकेबाजी, दर्जेदार फटकेबाजी नेहमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्रॉस द लेन गेले, एक मोठा फटका खेळून काढला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमारेषे पार फरार. 4 धावा. माझे वरल देवी आईचे नामधर गावाला, माझे वरल देवी आईचे नामधर गावाला, चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझे वरल देवी आईचे नामधर गावाला. नक्कीच कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये शांत होत्या बॅट. फलंदाजी शांत गतीने संत गतीने धावा येत होत्या. मात्र आपल्या शेवटच्या 2 स्लॉगवर षटकांमध्ये इथे बॅटचा फेस ओपन करताना तिथे मनीष बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. मनीषच्या बॅटमधून धावसंख्या वाढते 4 ने. धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 23 धावा. तर अप्रतिम फटकेबाजी इथे सादर करताना दिसतोय मनीष कोलेकर उर्फ पांड्या. पालेगावचा हा खेळाडू ज्या फटक्यांनी ओळख निर्माण केली होती, फटके इथे सादर करताना दिसतोय. थोडस महाग ठरताना दिसतोय. गोलंदाज अमर ठाकूर. पुढील चेंडू अमर याचा सामना करते पुन्हा एकदा मनीष. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट सातत्याने खेळलं जात आहे या पांड्याच्या माध्यमातून. तर एक खेळाडू आपण लॉंग स्टॉप रिजन मध्ये बघू शकतो आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा अमर ठाकूर आणि बॉलिंग मार्क सामना करतोय फलंदाज मनीष. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट गेले, एक अप्रतिम फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे लावला होता, एक सापळा रचला होता आणि त्या सापल्याच्या जाळ्यात अडकतोय मनीष. बॅक टू पवेलियन. गोलंदाजी थोडीशी महागडी पाहायला मिळत होती अमरच्या माध्यमातून. त्यानंतर अमरनं ब्रेक थ्रो मिळून दिला. फलंदाज बाद होतो मैदानावरती. पालेगाव संघाचा एक स्टार खेळाडू पांड्यामध्ये बाहेर होता. म्हणजे पांड्यानं आपलं काम मी म्हणलं आज ओपन अतिशय नीटनेटकेपणामध्ये बजावलं, कारण 2 चौकार पांड्याच्या माध्यमातून आलेत आणि तब्बल 11 धावेचं योगदान 5 चेंडूवरती पांड्याच्या माध्यमातून दिलं जातं. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती, किंग ऑफ द रायगड. कित्येक मैदानं स्वतःच्या कारकिर्दीमध्ये गाजवली आणि वय वर्ष तब्बल 41 आणि अशा स्थितीला मैदानावरती क्रिकेटवरती हुकूमत गाजवणं आणि क्रिकेटमध्ये दादागिरी निर्माण करणं हे स्वप्न या खेळाडूचं. आणि तोच विश्वास पाटील मैदानावरती येतोय. अजय अंबिका टोंडरे संघाच्या माध्यमातून एक सामना मला अजूनपर्यंत आठवतोय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लोकप्रिय स्पर्धा रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये तब्बल अर्धशतक या खेळाडूंना झळकावलं होतं आणि जय अंबिका टोंडरे संघाला सेमीफायनल पर्यंत आणलं होतं स्वतःच्या कारकिर्दीच्या जोरावरती. त्या विश्वास पाटीलला मध्ये तुम्ही बघू शकाल. आताच एक स्पर्धा झाली हिंदुहृदय सम्राट जोवेली आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक LED TV च्या खेळाडून आपल्या हुकमी फलंदाजीच्या जोरावरती पटकावली. तो विश्वास पाटील मैदानावरती येतोय. परेश. तर नक्कीच एक मोठा खेळाडू, रायगडचा स्टार प्लेअर तलोजा विभागातील हा खेळाडू आपण बघतोय विश्वास पाटील. तर एकीकडे गोलंदाजी मार्कवर अमर ठाकूर. पहिला चेंडू मिसटायमिंग शॉट, चेंडू हवेत होता काही काळ. प्लॅच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता म्हणजे 24 धावा. आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता विश्वासचा, मात्र त्या फटक्यामध्ये आत्मविश्वास कमी होता, कारण मिस टायमिंग शॉट पण पाहायला मिळतंय. तर स्ट्राईकवर फलंदाज येतोय तो म्हणजे किरण. पुढील चेंडू अमर याचा सामना करतो फलंदाज किरण. अतिशय चांगली संघ बांधणी केली जाते प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू सरळ बॅटने खेळून काढला, मात्र फॉलो थ्रू मध्ये स्वतः अमर तिथे फील्ड करतात.
पहिल्या 2 चेंडूवर मात्र चौकार लगावल्यानंतर एक अप्रतिम कमबॅक करताना दिसतोय हा गोलंदाज अमर ठाकूर. पुढच्या 3 चेंडूंवर मात्र एकच धाव खर्च आणि एक मोठा गडी बाद करून दिलाय अमर. पुढील चेंडू सामना करते पुन्हा एकदा फलंदाज किरण पवार. चांगला चेंडू, तितकाच मोठा फटका, चेंडू थांबणार नाहीये. लॉंग षटकार, 6 धावा. अमर थोडासा महागडा ठरतोय परेश, कारण जी कामगिरी अमरच्या माध्यमातून सातत्यानं ग्रामीण संघामध्ये आम्ही पाहिली आहे. त्या अमरने तब्बल स्लॉगरचं 3रं षटक फेकलं आणि जो फलंदाज तग धरून होता मैदानावरती किरण पवार, त्यानंतर मनीष, त्या दोन्ही फलंदाजांना या स्लॉगरच्या 1.5 षटकामध्ये अमर ठाकूरला टार्गेट केलं आणि तब्बल 2 चौकार मनीषने सादर केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती किरण सेकंडवरती आले. किरणने एक षटकार दाखवला आणि तब्बल 15 धावेचं महागडं षटक मैदानावरती फेकलं गेलं. मग सामना जर जिंकायचा असेल मैदानावरती या विक्टोरी स्पोर्ट्स संघाला तर कमीत कमी धावेवरती रोकावं लागेल, कारण येणाऱ्या काळामध्ये बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे तो म्हणजे या I11 संघाचा. कारण अंगद पाटील सारखा एक वेगवान गोलंदाज ज्यानं स्वतःच्या कारकिर्दीमध्ये कित्येक मैदानं गाजवली आहेत. त्यानंतर प्रमोद म्हात्रे सारखा मास्टर माइंड संघनायक त्या खेळ संघामध्ये आणि विश्वास पाटीलचा अनुभव आहे. त्यामुळे कुठे का होईना मैदानावरती 40 धावेपर्यंत रोखणं, या 45 धावेपर्यंत रोखणं या संघाला खूप गरजेचं असेल, ते म्हणजे या विक्टोरी स्पोर्ट्स संघाला. तर धावसंख्येत फलकावर लगावले गेले 3 षटकाच्या समतेने बघू शकतो आपण 10च्या सरासरीने 10.00च्या सरासरीने 30 धावा. तर शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगवरचे षटक प्रगतीपथावर. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर रोहित भालेराव किडनी नावाने याचं ओळखलं जातो हा गोलंदाज. तर अप्रतिम कामगिरी सातत्याने आपण रोहित भालेरावच्या माध्यमातून बघतो. व्यावसायिक खेळाडू, हा देखील एक तितकाच चांगला खेळाडू, गुणवंत खेळाडू. तर पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव धावून काढतायत. धावसंख्येत एक भर पडते. धावसंख्येत फलकावर 31 धावा. कल्याण विभागातील हा खेळाडू आपण बघतोय रोहित भालेराव. खूप कमी वयामध्ये आपलं नाव इथे लौकिक करताना दिसला होता हा खेळाडू रोहित. पुढील चेंडू सामना करतो किरण. फुल टॉस चेंडू, मात्र तितकासा फायदा उचलता आला नाहीये. चेंडू खेळून काढलाय ऑन साइडला. तर एकच धाव लाभते मैदानावरती. धावसंख्या फलकावर पाहू शकता आपण 32 धावा. कुठेतरी मोठा टार्गेट इथे सेट करावा लागेल या I11 संघाला, कारण शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या लगावली गेली फलकावर फक्त आणि फक्त 32 धावा. चांगला चेंडू, तितका चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढला होता आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडतीये. धावसंख्येत फलकावर पाहायला मिळते 34 धावा. आतापर्यंत शांत ठेवलंय पहिल्या 3 चेंडूंवर रोहित भालेरावने. 2 फलंदाजांना आपण बघतोय मैदानात फलंदाजी चालू आहे. म्हणजे विश्वास पाटील एक अत्यंत अनुभवी आणि दादा फलंदाज. तर त्याला त्याची बॅट इथे शांत दिसते शेवटच्या षटकामध्ये. चांगला चेंडू, तर इथे फॉलो थ्रू मध्ये धावबाद होतोय. किरण पवार बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो मैदानावरती मयूर दातीलकर. फडकेपाडा संघातील खेळाडूमध्ये तुम्ही पाहू शकाल. आत्ताच एक स्पर्धा झाली रत्नागिरीला आणि त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी मुन्नाफ 11 या संघाच्या माध्यमातून मयूरनं साकारली. त्यानंतर सातत्यानं प्रमोद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद म्हात्रेचा संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरतो तेव्हा मयूरनं छाप सोडली आणि स्लॉगरच्या षटकामध्ये अटॅक करणं हे काम आहे मैदानावरती मयूर दातीलकरचं. त्यानंतर विश्वास पाटीलचं. पाहिजे 2 फलंदाजांना कितपत रोखलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. परेश नक्कीच सामना करतो पुढील चेंडूचा विश्वास पाटील.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, पंचांकडे अपील केली जाते, मागणी केली जाते, मात्र पंच आमचे अपील उचलून धरत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता स्लॉग ओव्हरचे षटक कशा प्रकारे हाताळावं याची चांगलं प्रात्यक्षिक दाखवतोय रोहित. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. शेवटच्या षटकामध्ये मात्र इथे पूर्णपणे बॅकफुट वर येताना दिसतोय हा I11 संघ. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील सामनाकर्ता विश्वास. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका ऑन साइडला. लॉंग ऑफ चा खेळाडू तिथे मूव्ह होतोय. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. प्रतीकेने अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. संघाचा कर्णधार मला वाटतं प्रतीक आहे. तर षटक संपते 4. 4 षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेली धावफलकावर 36 धावा आणि 37 धावांचं असं माफक असं आव्हान ठेवलं जात आहे ते म्हणजे विक्टरी स्पोर्ट्स या संघासमोर I11 संघाने. माननीय श्री कैलास म्हात्रे साहेब आणि गजानन म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय. तर पुढील होणारा सामना आपण बघणार सुभाष 11 विपक्ष I11 ममदापूर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुभाष 11 संघाचा कर्णधार तसेच I11 ममदापूर संघाचे कर्णधार डीजे. पुन्हा एकदा मी विनंती करतो माननीय श्री कैलास म्हात्रे साहेब तसेच गजानन म्हात्रे साहेब या आपण इथे येऊन बसायचं व्यासपीठावर. आपली जागा आमच्या मनामध्ये आहे. आपली जागा या व्यासपीठावर आहे. तर पहिल्या सत्रामध्ये मात्र I11 संघाने धावा जमवल्या. धावफलकावर 36 धावा आणि 4 षटकांमध्ये येणाऱ्या 4 षटकांमध्ये 37 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे विक्टरी स्पोर्ट्स संघा समोर. तर या ऐकूयात या पुढील समालोचन. तर माननीय श्री गजानन म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय आमच्या आयोजकाच्या वतीने. तर मी विनंती करीन माननीय श्री चेतन दादा गीते साहेबांना आपण त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. अप्रतिम आयोजन आपण बघतोय चेतन दादा गीते यांच्या माध्यमातून. मात्र आज अंतिम दिवस आहे. पाहुण्यांची रेलचेल देखील इथे सुरू असणार आहे निश्चितच. तर या पुढील समालोचन या पुढील सत्र ऐकूयात आपण. माझे साथी समालोचक कल्याण डोंबिवली विभागातील अप्रतिम गोड आवाज ओंकार शेट्टे यांच्या माध्यमातून. थँक्यू परेश. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करून आणि आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कुळगाव बदलापूर शहर आमदार चषक 20 क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम स्पर्धामध्ये तुम्ही पाहता या स्पर्धेत या परिसरातील लोकनेते विद्यमान आमदार सन्माननीय किसनजी कतोरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि भव्य दिवस स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली त्या चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय आणि आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 3 दिवसाची भव्य दिवस स्पर्धा तब्बल 24 संघ
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. 16 संघ कालच्या 2 दिवसामध्ये ग्रामीणच्या माध्यमातून आले आणि आज मात्र ओपनच्या माध्यमातून 8 संघ, व्यावसायिक 8 संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूने प्रतीक म्हात्रेचा संघामध्ये तुम्ही पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूने दीपक पाटीलचा, प्रमोद म्हात्रे यांचा I11 संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मी म्हणजे खूप चांगली केली आहे, गोलंदाजी खूप चांगली केली मैदानावरती. मी म्हणेल विक्टरी स्पोर्ट्स संघाच्या संघनायकानं 4 षटकामध्ये तब्बल 36 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्या आणि 37 धावेचे टार्गेट मैदानावरती सेट केलं जात आहे. या ठिकाणी I11 या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं सोमनाथ त्यानं 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी आकाश आले, आकाशने धावा रिकव्हर करून दिल्या. कौतुक करेल आकाशचं, कारण एक नवोदित गोलंदाज दिवा संघातील हा खेळाडू आणि त्या आकाशमध्ये ती चांगली कामगिरी केली. त्यानंतर अमर थोडेसे महाग ठरले, नंतर पुन्हा एकदा रोहितनं कमबॅक करून दिला. स्लॉगआउटच्या षटकामध्ये 6 धावा आणि एका फलंदाजाला रोहितनं बाद केलं आणि 36 धावा मैदानावरती सेट केल्या. त्या म्हणजे या I11 संघानं प्रमोद म्हात्रे सारखे फलंदाज होते, विश्वास पाटील, किरण पवार, त्यानंतर मनीष अंगद यांसारखा जबरदस्त खेळाडूंनी भरलेला संघ आणि फक्त 36 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्या आणि 37 धावेचे एक मापक लक्ष म्हणता येणार नाहीये, कारण अंगद पाटील सारखा एक वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे. प्रमोद म्हात्रेचा मास्टर माइंड, शार्प रणनीती, विश्वास पाटीलची तुम्ही पाहू शकाल, मयूर सारखा एक जबरदस्त गोलंदाज पाहू शकाल. त्यामुळे 37 धावा चेस करत असताना संघर्षाने फाईट करावी लागेल मैदानावरती, ती म्हणजे विक्टरी स्पोर्ट डोंबिवली संघाच्या फलंदाजांना. जयेश जोशी आणि संदीप पाटील ही सलामीची जोडी मध्ये तुम्ही पाहू शकाल. जयेश जोशीचा विचार केला तर डोंबिवलीतील एक दादा संघ, चोळेगाव संघ, त्या संघातील खेळाडू आणि आयरेस संघातील खेळाडू संदीप पाटील मध्ये तुम्ही पाहू शकाल. फलंदाजी खूप चांगली आहे. एका बाजूनं प्रतीकचा संघ एका बाजूने तुम्ही पाहू शकाल, एक अतिशय अनुभवी संघनायक चोळेगाव संघातील खेळाडू. सलामीची जोडी त्या मैदानावरती. ऑल द बेस्ट फॉर द टीम. पहिला षटक मैदानावरती, जबरदस्त फडका इनसाइड आउटच्या माध्यमातून स्वागत केल्यामध्ये गोलंदाजाचं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, यश लाभतं क्षेत्ररक्षकाला. अंगद पाटील त्या ठिकाणी तोपर्यंत मैदानावरती धावा एकवडल्या जात आहेत. तब्बल 3 धावेनं चांगली सुरुवात करतो मैदानावरती हा विक्टरी. 2 धावे एकवडल्या जातात. गुणलेखकाला आम्ही विनंती करतोय थोडंसं लक्ष असू द्या. सागरला सुद्धा आपण पाहताय विक्टरी स्पोर्ट्स डोंबिवली संघासमोर फाईट देत असताना I11 संघाच्या माध्यमातून तिसगाव संघातील खेळाडू मध्ये फलंदाजी मिळाली नाही सागरला, कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली नाही. विकेट टिकून ठेवली, भागीदारी चांगली केली, ती म्हणजे मनीषनं, त्यानंतर किरणनं, त्यानंतर विस्फोटक फलंदाजी साकारण्याचा प्रयत्न केला मैदानावरती विश्वास पाटीलनं. हा चेंडू अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, चूक होणार नाहीये. मयूर होते त्या ठिकाणी, मध्ये चूक झाली आहे. मयूर दातीलकर सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू त्या ठिकाणी चूक करतोय. आणि क्षेत्ररक्षकाला विनंती असेल, तुम्ही जो स्टार्ट घेताय तो 30 सेकंड मध्ये आतमधनं घेणं खूप गरजेचं आहे. खूप मोठी चूक झाली आहे मयूर दातीलकरच्या माध्यमातून. मयूर दातीलकरला एक स्टँडर्ड आणि हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षकासाठी ओळखला जातं आणि खूप गुणवान खेळाडू आहे. फडकेपाडा संघातील खेळाडू मध्ये त्याच्याकडनं चूक झाली आहे आणि त्याचाच फायदा होतोय मैदानावरती प्रतिस्पर्धी विक्टरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. जीवनदान मिळतंय फलंदाजाला, सिंगल येते. सेकंड वरती डाव्या त्याचे फलंदाज संदीप पाटील, ज्याच्याकडनं आशा आणि अपेक्षा बाळगत असेल मैदानावरती हा विक्टरी स्पोर्ट्स संघाचा संघनायक प्रतीक म्हात्रे. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे, मनीषचा वापर केला जातोय. एक फिरकी गोलंदाज आहेत मनीष. हा चेंडू अजून एक मोठा फटका, ऑन साइडला रूम बनवला, त्यानंतर चेंडूला पूल केला, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला, तोपर्यंत 2 धावा. चांगली फलंदाजी आणि चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते, कारण दोन्ही संघामध्ये मातबदार खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूमध्ये गुणवत्ता आणि एक शक्ती आहे. मग अशा 2 संघामध्ये फाईट तुम्ही पाहता आणि क्रिकेटचा स्टँडर्ड प्रेक्षक वर्गाला या आमदार चषक 2017च्या माध्यमातून अनुभवाला मिळतोय. हा चेंडू रिव्हर्सचा वापर, लिडिंग एज, चेंडू ट्रॅव्हल होतोय तो आपण पाहू शकाल. एस्टनच्या पाठीमागे अंगद पाटील चेंडूवरती, तोपर्यंत मध्ये ती बीड झालेत फलंदाज.
सातत्यानं रिव्हर्सचा वापर मदती पाहायला मिळतो. डाव्या हाताचे फलंदाज संदीप तर उजव्या हाताचे फलंदाज जयेश जोशी या दोन फलंदाजाकडनं ॲज ओपनर एक फ्लाइंग स्टार्ट खूप गरजेचं आहे. कारण 37 धावा तुम्हाला चेस करायचे असतील तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं असेल मैदानावरती विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. हा चेंडू अक्रॉस द बॅट न स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका सादर करायचा होता. सिंगल मैदानावरती कंप्लीट होती. किंग ऑफ द रायगड विश्वास पाटील चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत सिंगल लाभेल आणि धावसंख्या सिंगलनं पुढे सरकती आहे. धापलकावरती धावा पहिलं षटक सुरू असताना 7 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. या पुढचा सामना आई एकविरा ममदापूर 11 वर्सेस सुभाष 11. I kindly request both the captain please come on the stage for the toss. फ्रंट बुटला येतात मैदानावरती अप्रतिम यष्टीरक्षण फलंदाज बाद होतो मैदानावरती. आता मात्र पहिलं यश लाभतं या ठिकाणी ते म्हणजे I11 संघाला. पुढील दोन संघाच्या कर्णधाराला विनंती करतो. सुभाष 11 संघाचा कर्णधार तसेच I11 बदलापूर I11 ममदापूर संघाचे कर्णधार पण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लवकरात लवकर यायचं आहे कारण आज अंतिम दिवस बघतो आणि स्पर्धा उशिराने सुरुवात झाली आहे. ओव्हर टू ओमकार. थँक्यू अक्षय सॉरी परेश. पहिल्या षटकाचा खेळ मध्ये ती कंप्लीट झालाय. धापलकावरती धावा आलेत मैदानावरती. पॉवर प्लेचं षटक फेकलं मनीष उर्फ पांड्यानं आणि त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7. ज्या प्रकारे उल्लेख केला होता परेश हा संघ खूप मोठा आहे कारण प्रमोद महातेचा गेम प्लॅन खूप चांगला आहे. एक अतिशय चांगला संघ त्यांनी पॅक केला आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतो मैदानावरती अंगद पाटील या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा डगमगला मैदानावरती. मी म्हणाला विक्टोरी स्पोर्ट डोंबिवली संघ जितू शेलारच्या नावानं हा संघ ओळखला जातो. म्हणजे आता जितू शेलार संघामध्ये नाहीये म्हणजे तो नसताना पाहायचं कशा प्रकारे कामगिरी प्रतीक म्हात्रेच्या नेतृत्वाखाली या संघाच्या माध्यमातून सादर केली जाते. तसेच किरण देशमुख यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. विनंती करतो या व्यक्तिमत्वाला प्लीज कम ऑन द स्टेज. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 20 सत्रामध्ये केलं जाईल. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा मी कॉल करतोय ते म्हणजे आई एकविरा ममदापूर 11 वर्सेस सुभाष 11 या दोन संघामध्ये दोन्ही संघांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी या स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्यामुळे तुम्हाला वेळेवर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. जो संघ उशीर राहील त्या संघाला या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावं लागेल कारण जेव्हा जेव्हा बदलापूर परिसरामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा त्या स्पर्धेची ओळख असते शिस्त आणि सातत्यानं शिस्तीनं मैदानात स्पर्धा राबवताना तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदा गीते आणि त्यांच्या तमाम सहकार्यांना एका षटकामध्ये 7 धावा धापलकावरती आलेत. अजूनपर्यंत 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि 10च्या सरासरीमध्ये 30 धावा विजयासाठी अजूनपर्यंत जमवायचे आहेत मैदानावरती. त्या म्हणजे या विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला नवीन फलंदाज आलेत ॲज अ 1 डाऊन प्लेअर रोहित उर्फ किडनी या नावानं जो खेळाडू या टेनिस विश्वामध्ये ओळखला जातोय तो फलंदाज मैदानावरती येतोय. आजच्या दिवसामध्ये मिस्टर 360 मॅन फ्रॉम भिवंडी जयेश पाटीलला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. थोडेसे चेंजेस मध्ये ती पाहायला मिळतात. किरण पवार येते गोलंदाजीसाठी. सावळे संघातील खेळाडू उरण परिसरातील या मैदानावरती स्वतःचं नशीब आजमावतोय स्वतःची गुणवत्ता सादर करतोय तो म्हणजे या विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघासमोर. किरण पवार सध्याच्या वर्षामध्ये खूप फॉर्म मध्ये आहे कारण आता स्पर्धा मी पाहिली होती सिद्ध करेवल्याच्या मैदानावरती मुरबी सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 12 चेंडूवरती 47 धावा कुठल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना प्रेमनाथीलन मुरबी जो रायगड मधला दादा संघ आहे त्या संघाला परास्त केलं होतं. किरण पवार आणि 1 मॅन आर्मी ही भूमिका त्या सामन्यामध्ये सादर केली होती. तो किरण पवार गोलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकाल. फक्त सिंगल येते आणि धावसंख्या सिंगलने 2 धावा येतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. स्कोर मोजा 9 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. किरण पवार एक जबरदस्त खेळाडू आहे. हा चेंडू शॉर्टलेनचा होता. शॉर्ट अँड बुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. अप्रतिम झेल टिपला जातोय. प्रथमेश पाटील 11 संदर्भ संघातील संघनायक आहेत. आज मात्र या ठिकाणी I11 संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी करतोय. सुंदर झेल टिपला जातोय आणि दुसरा मोठा झटका मैदानावरती विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला.
फलंदाज बाद होतो मैदानावरती. आता सलामीची जोडी परतली आहे ते म्हणजे संदीप पाटील आणि जयेश जोशी हे दोन फलंदाज मध्ये बाहेर झालेत. आता मध्ये जिम्मेदारी असेल किडनी आणि फलंदाज नवीन येतो मैदानावरती रवींद्र संते उर्फ गोट्या. भारतीय हँडिकॅप संघाच्या माध्यमातून अग्री समाजाचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू, कारण साऊथ आफ्रिकेचा एक दौरा खेळून पार केला आणि भारतीय संघाच्या माध्यमातून खेळत असताना लेदर बॉलवरती मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक ज्यांना पटकावलं आणि भारतीय संघाला अनेक पारितोषिक ज्यांना मिळवून दिली तो रवींद्र संते कोळेगावचा खेळाडू उर्फ गोड्या या नावाने ज्याचा टेनिस विश्वाला परिचय. तो डाव्या त्याचा विस्फोटक फलंदाज मैदानावरती येताना तुम्ही पाहू शकाल. आता मध्ये दोन विस्फोटक फलंदाज मध्ये पाहायला मिळतात. मध्ये समोर गोलंदाजी सुद्धा तेवढीच भेदक होती कारण किरण पवारला गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय मैदानावरती. हा चेंडू स्लोवर होता. या चेंडूवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं. प्रेशर ऑन द बॅट्समन, दबावाखाली वावरतं दोन्ही फलंदाज एकाच एंडला. मग फेकी थोडीशी खराब येते होती, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मयूर दातीलकर. आज मध्ये मयूर थोडासा दबावाखाली जाणवताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा येतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तुम्ही पाहू शकाल. स्कोमोज ऑन 11, 11 धावा धाबलकावरती पाहायला मिळतात आणि 37 धावा चेस करायचे त्या संघाला. हा चेंडू फ्रंट बुटला आले हलक्या हाताने किडनी चेंडूला सम्मान देतोय. फक्त सॉफ्ट हँडचा वापर केला जातो मैदानावरती. कोणता गेम प्लॅन मैदानावरती वापरतोय हा विक्टोरी स्पोर्ट्स संघ याचा विचार मैदानावरती करावा लागेल संघनायक प्रतीकला. कारण अजूनपर्यंत अंगद पाटील सारख्या एका गोलंदाजाचं षटक बॅलन्स आहे. प्रमोद म्हात्रे मैदानावरती रणनीती आखतोय आणि जर सामना मैदानावरती जिंकायचा असेल तर एक फायटिंग क्रिकेट एक संघर्षाची वृत्ती मैदानावरती गरजेची आहे आणि तो संघर्ष अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. तो म्हणजे विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या माध्यमातून मध्ये सामना जो पण बॅलन्स आहे. किरण पवार सज्ज होतो मैदानावरती. डाव्या त्याची फलंदाज गोट्या सेकंड वरती. हा चेंडू पडल्यानंतर अतिशय डीप मध्ये राहतोय. ऑफस्टिकला चेंडू खोलवर डब्याचा फेकला होता आणि बीट झाल्या मैदानावरती रवींद्र संते. पावलपेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली मैदानावरती ती म्हणजे गोलंदाज मनीष न. त्यानंतर किरण आले. किरण सुद्धा स्वतःची गुणवत्ता सादर करतोय. त्यामुळे सामना कसा चेस होणार याचा विचार करावा लागेल रवींद्र संतेला. हा चेंडू फुल टॉस फायदा उचलता आला नाहीये. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं आणि तो चेंडू फेकला होता. धाव वेगानं कंप्लीट होतीये. किडनी खूप वेगानं चित्त्याच्या वेगानं धावा कंप्लीट करतोय आणि एकेका धावेसाठी झगडावं लागतंय मैदानावरती. i11 सारख्या टेनिस विश्वातील बलाढ्य संघासमोर या विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा विचार केला. जास्तीत जास्त कल्याण डोंबिवलीतील नवोदित खेळाडूंना संधी दिली. प्रतीकना मी कौतुक करेल. प्रतीक म्हात्रे जो संघ नायक आहे त्यानं नवोदित खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न केला या विक्टोरी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजवी खेळ मध्ये कंप्लीट झालाय. धापलकावरती धावा आफ्टर ट्रू ओव्हर्स. स्कोर मोजा 14. अजूनपर्यंत संघर्ष पाहिला. मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावेची गरज असणार आहे. ती म्हणजे विक्टोरी स्पोर्ट्स या संघाला. डीजे थोडं डीजे मासेचं सकाळच्या सत्रामध्ये काल झाला भिडणारं संगीत सैराट मधील टायटल सॉन्ग आमच्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवलं जातं. अतिशय चांगला सिनेमा नागराज मंजुळे यांच्या माध्यमातून दिग्दर्शित झाला आणि त्या सिनेमानं अवघ्या सिनेमासृष्टीला वेड लावलं आणि प्रत्येक युवा असेल लहान असेल आणि थोर असेल त्या प्रत्येक सिनेमा पाहणाऱ्याला ज्यांना वेड लावलं असा सैराट मधला संगीत प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवला जातोय. 2 षटकांचा खेळ मध्ये कंप्लीट झालाय. धावपलकावरती
धावा आलेत 12 चेंडूवरती फक्त आणि फक्त 14. पॉवर प्ले मध्ये मनीषनं चांगली कामगिरी केली. त्यानंतर किरण आले गोलंदाजीसाठी. किरणनं सुद्धा फक्त 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या आणि सामना कमी धावेवरती आपल्या बाजूने टर्न करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती हा i11 संघ. गोलंदाजीसाठी येतो एक वेगवान गोलंदाज अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. सज्ज होते अंगद पाटील ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अंगद, दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू तुम्ही पाहू शकाल लेग स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप दिस कॉल द वाईड. आणि हा चेंडू सुद्धा स्वेअर घोषित केला जातोय आमच्या पंचांच्या माध्यमातून. तोपर्यंत समीकरण बदलतंय. जो दबाव होता तो दबाव थोडासा रिलीफ केला जातोय या ठिकाणी फलंदाजांवरनं या गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण पहिला चेंडू खराब फेकला गेलाय आणि समीकरण बदलतंय. येणारे 12 चेंडू 22 धावा. सामना अजूनपर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने खुला आहे. मग अंगद पाटीलनं चांगलं षटक फेकलं तर सामना टर्न होईल i11 संघाच्या बाजूनं. आणि रवींद्र संत आणि किडनीनं जर विस्फोटक फलंदाजी केली तर सामना टर्न होईल विक्टोरी संघाच्या बाजूनं. हा चेंडू शॉर्ट अँड पुल करतोय. शीतक्षक जज करतोय कैलास पोरजी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाव सीमा पार. संघर्ष करतो फलंदाज किडनी. चेंडू सीमा पार. संघर्षाचा चौकार. मात्र कुठे कोयना मार्गदर्शन केलं जात आहे प्रमोद म्हात्रेच्या माध्यमातून. कारण सुखदेव काका म्हात्रे ज्यांना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वय वर्षे 57 आणि त्यांचे जे चिरंजीव ठाण्याचे ठाणे वाघ म्हणून ओळखले जातात देसाई संघाच्या माध्यमातून प्रमोद आणि रिची. तर रिचीला काल आपण पाहिलं. मग आज आपण पाहतो मैदानावरती प्रमोद म्हात्रे सारखा गुणवान खेळाडू. अंगद पाटील मैदानावरती रिव्हर्सचा वापर करतो फलंदाज रोहित. बीट झाले. पहिला चेंडू अंगदचा जर विचार केला दिशा थोडीशी चांगली होती, मग गती थोडीशी कमी होती चेंडूमध्ये आणि त्याचाच फायदा उचलला मैदानावरती. चेंडूला पूल केलं आणि त्याच्या मदतीने एक चौकार आला. आणि आता मध्ये अंगद पाटील स्वतःचा 100% कमेंटमेंट देण्याचा प्रयत्न करेल या i11 संघाच्या बाजूनं. अंगद पाटील सज्ज होतं. गरज आहे कमबॅकची संघाला. हा चेंडू शापा झाला. फलंदाज अतिशय चांगला फटका. नेत्रदीपक स्टोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पांड्या चूक होणार नाहीये. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. ऑन द कीपर पार्लर थ्रो दिला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल येईल आणि जो दबाव आहे तो दबाव सातत्यानं वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय या विक्टोरी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजावरती. संघनायक प्रमोद त्यानंतर अजूनपर्यंत दीपकचं षटक बाकी आहे. तर मग कशा प्रकारे फाईट देतील मैदानावरती याचा विचार करावा लागेल रवींद्र संते आणि फलंदाज रोहितला. कारण दबावाखाली जाणवतो परेश. ममदापूर 11 वर्सेस सुभाष 11 या संघाला फक्त 5 मिनिटं दिली जात आहेत. जो संघ उशिरा येईल आणि जो संघ अगोदर उपस्थिती दाखवेल आणि उशिरा येणाऱ्या संघाला या ठिकाणी पॅनल्टी आयोजकांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. स्पर्धा खूप मोठी आहे. जरी तुम्ही ओपन संघाच्या माध्यमातून खेळत असाल तरी तुम्हाला शिस्त बाळगणं खूप गरजेचं आहे. या दोन गोष्टीकडे लक्ष द्यायचं. या दोन्ही संघनायकांनी. अंगद पाटील सज्ज होतोय. हा चेंडू रवींद्र संते साडी पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. फुटवर्क अजिबात वापर नव्हता. थोडेसे बॅकफुटला ले स्वतःला बॅकक्लिप करताना ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका सादर करायचा होता रवींद्रला. तोपर्यंत बीट झाले आणि बाईच्या स्वरूपात सिंगल येते आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकते मैदानावरती. धावपलकावरती धाव आहेत 21. समीकरण अजूनपर्यंत जास्त महागडं नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर. कारण अजूनपर्यंत अशक्य असंच काहीच नाहीये. कारण विजयासाठी जर संघर्ष केला तर सामना जिंकू शकेल. एक विस्फोटक फलंदाजी करताना हा विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघ. तसेच प्रदीपजी गीते या स्पर्धेचे संयोजक या ठिकाणी येतात. स्वागत आहे आपलं. अंगद पाटील सज्ज होतं मैदानावरती. हा चेंडू अंगदचा आवड बॉलिंग इम्प्रेसिव्ह. पहिला चेंडू जरी खराब फेकला होता त्यानंतर प्रमोद म्हात्रेनं जो कान मंत्र दिला त्याचा अतिशय चांगला वापर मैदानावरती करत असताना अंगद पाटील मैदानावरती बीट करतोय एक दादा फलंदाज रोहित उर्फ किडनीला. आता मध्ये संकटामध्ये सापडतोय तो म्हणजे विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघ. गोलंदाज सज्ज होता अंगद पाटील. हा चेंडू अतिशय चांगला फटका ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या मदतीने खेळलेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. जीवाची पडझड केली जाते. बाजीपणाला लावतो मैदानावरती प्रथमेश पाटील आणि मयूर दातीलकर. चांगलं कॉम्बिनेशन आहे दोघांमध्ये. तोपर्यंत चौकार नक्कीच मयूरच्या माध्यमातून रोखला जातोय आणि 3 षटकांचा खेळ मदती कंप्लीट झालाय आणि धावपलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर्स कोमोजान 23. समीकरण उरतंय 37 धावा चेस करत असताना येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज 14 धावेची. डीज
गुरुजी. तसे त्या ठिकाणी साईनाथ भोईर उद्योजक बदलापूर परिसर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. चेतनदादा गीते यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करतील. प्रदीप भाऊ गीते यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. साईनाथ भोईर एक जबरदस्त उद्योजक आहेत. शना बदलापूर परिसरामध्ये सातत्यानं प्रत्येक क्रीडा स्पर्धेला खूप मोठे योगदान दिलं. त्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन होतं. गोलंदाजी साठी येतो गोलंदाज डीपी उर्फ दीपक पाटील. जबरदस्त वेगवान गोलंदाज आणि अशा गोलंदाजाला फेस करत असताना 6 चेंडूवरती 14 धावा बनवणं ही मात्र खूप मोठी फाईट असेल. जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांना सामोरं जाणं आर्ट ऑफ लाईफ आणि ते क्रिकेटचं आर्ट ऑफ लाईफ मैदानामध्ये सादर करावं लागेल. आणि जो प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतून जातोय काका आम्ही तुम्हाला विनंती करतोय, स्पर्धा खूप मोठी आहे. आपण जर पटकन मैदानात बाहेर गेलात तर आम्ही सामना लगेच रिकव्हर करू शकू. हरकत नाही काका, आम्ही थांबू तुमच्यासाठी 1 मिनिट मध्ये, तुम्ही हळूहळू जा. 6 चेंडू 14 धाव्याची गरज आहे. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. होईल विथ द मॅच आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आन्सर बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. दीपक पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू रवींद्र संतेसाठी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. रवींद्र संते मैदानात परततोय आणि आता मात्र बॅकफुटला येतो मैदानावरती विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघ. अजून एक सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय प्रवीणजी भोईर यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आमचे लाडके संयोजक चेतनदादा गीते प्रदीप भाऊ गीते यांच्या शुभ हस्ते अप्रतिम सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं आमच्या मान्यवरांना. आता मध्ये सामन्यामध्ये मदती अतिशय चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. असली खेळ वही है जिसमें आखरी दम तक पता ना चले जीत किसकी होगी आणि तशाच प्रकारचा सामना प्रेक्षकांना मैदानावरती पाहायला मिळतोय. कोणता संघ उंच भरारी घेईल आणि कोणत्या संघाला स्पर्धा सोडावी लागेल अजूनपर्यंत मैदानावरती समजत नाहीये. मध्ये शेवटची 2 मिनिटं देतोय आम्ही ममदापूर संघाला. जर तुम्ही या ठिकाणी येत नाही आहात तर तुम्हाला मात्र 2 धावेसाठी पॅनल्टी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केली जाईल. 5 चेंडू 14 धावा. समोर दीपक सारखा एक व्यावसायिक क्षेत्रामध्ये क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून नाव कमवणारा गोलंदाज तर नवीन फलंदाज येतो मैदानावरती कॅप्टन ऑफ द टीम प्रतीक म्हात्रे. कित्येक सारी इनिंग क्षणा आपल्या विक्टोरी स्पोर्ट्स संघासाठी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती दबावाखाली असताना सादर केल्यात. तोच प्रतीक म्हात्रे मैदानावरती येतोय. तसेच प्रवीण गीते यांना आमंत्रित करतोय या व्यासपीठावरती. हा चेंडू फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतो अतिशय वेगानं मयूर दातीलकर. मध्ये चेंडू नो मॅच मध्ये लँड होतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानावरती एकवटल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. समीकरण चेंज होतोय. 5 चेंडू गरज होती 14 धावेची. जर या फुल टॉस चेंडूवरती सामना खुला झाला असता तर नक्कीच मैदानावरती एक फाईट निर्माण करू शकले असते प्रतीक आणि मैदानावरती विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघ. प्रवीण गीते यांना आमंत्रित करतोय आपण या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज सज्ज होता मध्ये दीपक. सातत्यानं चांगली गोलंदाजी दीपक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. मी म्हटलं होतं 35 ते 36 धावा झाल्या तर या ठिकाणी सामना जिंकणं खूप कठीण असेल. कारण प्रमोद मातेचा गेम प्लॅन, विश्वास पाटीलचा दांडगा अनुभव, अंगदची गोलंदाजी, त्यानंतर दीपकची गोलंदाजी खूप महागडी ठरतीये. या ठिकाणी विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला जरा जितू शेलार संघामध्ये असते तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण जितू शेलारकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे आणि रे रोडच्या मैदानावरती व्यावसायिक सामने खेळत असताना 7 चेंडूवरती 7 षटकारांचा विक्रम ज्या खेळूच्या नावावरती आहे तो या संघाचा आधारस्तंभ संघामध्ये नाहीये आणि हा संघ मैदानावरती संकटामध्ये सापडलाय. समीकरण उरतंय धापलकावरती धावा 25. अजूनपर्यंत चेंडू बाकी मैदानावरती 2 आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 12 धावेची. नाणेफेकीचा कौल केला जाईल. साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते. ममदापूर 11 वर्सेस सुभाष 11 2 संघामध्ये गोलंदाज सज्ज होईल मैदानावरती दीपक पाटील.
हा चेंडू यावेळी अतिशय चांगला आहे, बीट होतात मैदानावरती, सामना खुला करतो मैदानावरती गोलंदाज दीपक, जी फलंदाजी केली किरणनं, जी गोलंदाजी केली मनीषनं, त्यानंतर किरण पवारनं. अंगत जरी मागडे ठरले असले तरी धावा रिकव्हर केल्या दीपक पाटीलनं. हा चेंडू मोठा फटका, शेवटच्या क्षणाला मोठा फटका सादर करतोय, तेवढा चांगला झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय मैदानावरती आणि सामना जिंकतोय मैदानावरती I11 दायद संघ. DJ Kiran NG. अतिशय चांगली कामगिरी विक्टोरी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांना साकारली, मात्र फलंदाजी थोडीशी खराब झाली. प्रतीक हरकत नाहीये, तुमच्या भावी वाटचालीसाठी अमर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जी गोलंदाजी आम्हाला अमरकडनं अपेक्षित होती ती गोलंदाजीमध्ये ती पाहायला मिळाली नाहीये आणि ही स्पर्धा सोडावी लागतीये डोंबिवलीतील या विक्टोरी स्पोर्ट्स संघाला. कारण चांगली फाईट दिली, समोर डोंबिवलीतेच खेळाडू होते, त्यामुळे जमेच्या बाजू माहिती होत्या प्रथमेशला, प्रमोद म्हात्रेला, त्यानंतर मयूरला आणि सामना जिंकला मैदानावरती या ठिकाणी I11 संघानं. आणि वळूया सामनावीराचं पारितोषिक पाहायचं कोणाला जातंय आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय वंडर बॉब द रायगड, मॅन फ्रॉम सावळे किरण पवार. ममदापूर संघाचे संघनायक आणि सुभाष 11 संघाचे संघनायक, दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. किरण पवारला सामनाचा मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. कमी वयामध्ये रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून खूप मोठं नाव कमावलं किरण पवारनं, तर किरण पवारला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ही पारितोषिकी चमचमती ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय उद्योजक महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच किरण, ऑल द बेस्ट सांगत पाटील. अतिशय चांगली फाईट दिली कैलासनं, प्रमोद म्हात्रेनं, त्यानंतर विश्वास पाटीलनं आणि सामना जिंकला मैदानावरती I11 या खुल्या गटातील व्यावसायिक दादा संघानं. या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती, तो म्हणजे ममदापूर 11 वर्सेस सुभाष 11.